पाहिलं, अरे रे म्हणले हे तर शंकराचं म्हणजे एवढे अस्वस्थ माणूस, असं शिनलेला माणूस, मळकट कपडे, आणि ह्याचा मी काय अनुग्रह घेऊ. त्याचं नाव विसोबा खेचर होतं. आता तो खेचर एक शब्द राहिला बरं. खेचर म्हणजे हे खेचर एक पदवी आहे. खेचर ह्याचा अर्थ हलका पुलका. खेचर म्हणजे जड नाही, एकदम हलका, त्या पतंगासारखा, आकाशातून ओढणारा. खेचरी ही पदवी आहे, तर ती खेचर शब्द दिलेला आहे. खेचर म्हणजे कुणी कुणी आता विद्यार्थ्याला जर विचारलं, आता इथं लहान मुलं आहेत का कुणी नाहीत, तर त्यांना जर विचारलं तर खेचर म्हणजे गाढव सांगतात ते. पण गाढव नाही, गाढव पुरुष म्हणजे गाढव नर आणि घोडी मादी, ह्या दोघांच्या मिलनातून झालेलं जे अपत्य आहे, जे पिल्लू आहे, त्याला खेचर म्हणायचं. विठाला 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 विठाला. आता परवा एक विद्वान वारकरी संप्रदायातले एक विद्वान, आता तुम्हाला मी त्यांचं घराणं सांगत नाही, त्या घराण्यांचं इथे एक कीर्तन होतं, मावंदा होतं अहमदपूर तालुक्यातच. एक मावंदा खूप मोठा होता, आणि त्या मावंद्याला आम्हालाही बोलवलं होतं, तुम्ही शासनाची हजेरी लावा म्हणून. ते विद्वान त्या वाक्याहून बरेचदा जात होते बरं, पण तो अवघड शब्द समाजाला सांगत नव्हते. त्या अवघड समाज, आता माझ्या कीर्तनामध्ये कोणता अभंगातला जर अवघड शब्द आला तर तो फोडून सांगावा की ह्याचा अर्थ असा आहे. तर ह्या वारकरी माऊल्यांच्या, ह्या माता भगिनींच्या, म्हणजे तुम्हा आम्हाच्या लक्षात राहते नेमकं शब्द काय सांगतोय ते. तसं मी त्या खेचराबद्दल बोललो. विठाला 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 विठाला. तो शिनलेला पुरुष पाहिला आणि त्याला थोडस जाग केलं. आता इथून परत जाण्यापेक्षा चला म्हणले थोडस जाग करू आपण. नामदेव महाराजांनी त्याला थोडस जाग केलं. बाबा म्हणले, मला तर पंढरपूरच्या त्या मालकाचा आदेश आहे म्हणले, काय, तुमच्यापासून मला अनुग्रह घ्यायचे, मी शिष्यत्व तुमच्यापासून स्वीकारावं. आणि तुम्ही तर एवढे शिनलेले, आणि ते तरी तुमचे पाय त्या पिंडीवर ठेवलात, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलात. हो, कुठून आलास? काही नाही, असं पंढरपूरून आले. म्हणले काय नाव आहे? नामदेव आहे. बरं बरं, काही हरकत नाही म्हणले, आता तू घे नाही घे, पण आता जातेवेळी एकच कर म्हणले, की हे पाय माझे थोडस बाजूला घे म्हणले, पिंडीच्या थोडस पाय बाजूला ठेव आणि जा खुशाल म्हणले, कुणाकडून तुला अनुग्रह घ्यायचे ते घे. आता चलो म्हणजे नामदेव महाराज, आता कसंही असं बाहेर जाण्यापेक्षा आता मी